महाराजांनी जावळी मारली, ते तर सगळ्यात मोठं काम केलं महाराजांनी. आणखीन एक आदिलशहाला कारण मिळालं लय मोठं. कल्याण भिवंडीचा महाराजांनी प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. फक्त ताब्यात नाही घेतलेला, शिव भारतामध्ये अशी नोंद आहे की महाराजांनी तिथल्या मस्जिदी पाडल्या. का तर जी हिंदूंची देवळं होती ती पाडून तिथं मस्जिद उभारलेल्या, त्या मस्जिदी महाराजांनी पाडल्या, ती शिव भारतामध्ये लिहिलंय. त्यामुळे ही सगळ्या ज्या गोष्टी होत्या, एकतर महाराजांकडे असलेलं स्वराज्याचं वाढता विस्तार, जावळीमुळे तो तर चौपट दुप्पट झालेला, ते दुसरं कारण. तिसरं कारण हे महाराजांनी कल्याण भिवंडी आपल्या ताब्यात घेतली. आणखीन एक असं कारण होतं, आदिलशहाला समजलं की आता जावळीचा प्रदेश ताब्यात आल्यामुळे आदिलशहाच्या बॉर्डरला महाराजांच्या स्वराज्याच्या बॉर्डर चिटकायला लागल्या. जर का पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश महाराजांनी घेतला ताब्यात, मग आपली आदिलशाही डबघायला येऊ शकते. आणि तसंच झालं काय, ज्यावेळी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला, त्यानंतर आदिलशाही डबघायला गेले. कारण की त्यावेळी महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर कोकणातले बरेचसे घाट महाराजांच्या ताब्यात आले. आदिलशहाच्या ताब्यातले जे घाट होते राजापूर पर्यंतचे, ते सगळे महाराजांच्या ताब्यात आले. त्यामुळे आदिलशहाचा रेव्हेन्यू कमी झालेला. रेव्हेन्यू असेल तरच राज्य चालणारे, आदिलशाही चालणारे. या सगळ्या गोष्टी आदिलशाहीच्या उरावर आलेल्या. म्हणून त्या बेडी बेगमने मग त्यावेळी